ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, त्या भिंतीमध्ये आपल्या पूर्वजांच्या आठवणी, आई वडिलांचे आशीर्वाद, कुलदैवतांची कृपा, देवघरातील अखंड तेवत असलेली ज्योत आणि आपल्या कुटुंबाच्या असंख्य भावना सामावलेल्या असतात। अनेकदा आपण आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बाहेर शोधत असतो, पण आपल्या जीवनाला आधार देणारी सर्वात मोठी शक्ती आपल्या घरातून, आपल्या संस्कारातून आणि आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादातून मिळत असते। ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की प्रत्येक राशीवर ग्रहांचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे पडत असतो। काही काळ आर्थिक प्रगतीसाठी अनुकूल असतो, काही काळ नवीन संधी घेऊन येतो, तर काही काळ मनाला स्थैर्य, नात्यांमध्ये गोडवा आणि दैवी संरक्षण देणारा ठरतो। 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा कर्क राशीसाठी अशाच एका वेगळ्या ऊर्जेचा अनुभव देणारा असू शकतो। कर्क राशी ही चंद्राच्या अधिपत्याखाली असलेली रास आहे। चंद्र हा मन, भावना, मातृत्व, कुटुंब, प्रेम आणि अंतर्ज्ञानाचा कारक मानला जातो। त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तीसाठी घर, नाते आणि भावनिक सुरक्षितता यांना विशेष महत्त्व असते। जेव्हा चंद्राच्या ऊर्जेत सूक्ष्म बदल होतात तेव्हा त्याचा परिणाम सर्वप्रथम मनावर आणि घरातील वातावरणावर जाणवू शकतो। या आठवड्यात विश्व जणू तुम्हाला बाहेरच्या गोंधळापासून थोडे दूर घेऊन जाऊन स्वतःच्या मुळांशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहे। काहींना कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा होईल, काहींना जुन्या आठवणी नव्याने प्रेरणा देतील, तर काहींना कुलदैवतांची किंवा आपल्या पूर्वजांची आठवण वारंवार येऊ शकते। भारतीय परंपरेनुसार अशा भावना अनेकदा जीवनात नवीन अध्याय सुरू होण्यापूर्वी अनुभवायला मिळतात। अनेक वेळा आपण विचार करतो की आयुष्यातील मोठे बदल केवळ मोठ्या घटनांमुळेच होतात, पण तसे नसते। आईचा आशीर्वाद, वडिलांचे प्रोत्साहन, घरातील एखादा प्रेमळ संवाद, देवघरात शांतपणे बसून केलेली प्रार्थना किंवा वडीलधाऱ्यांनी सांगितलेले माणसाच्या आयुष्याची दिशा बदलू शकते। या आठवड्यात अशा छोट्या पण अर्थपूर्ण घटनांचे महत्त्व वाढू शकते। या काळात तुमचे अंतर्मन अधिक जागृत होऊ शकते। एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण होणारी भावना, एखाद्या निर्णयाबद्दल मिळणारी शांत खात्री किंवा कोणत्या मार्गाने पुढे जावे याबद्दल मन देत असलेला सूक्ष्म संकेत याकडे लक्ष द्या। प्रत्येक भावना अंतिम सत्य नसते, पण ती स्वतःला समजून घेण्याची एक संधी नक्की असते। कर्क राशीच्या व्यक्तींची एक सुंदर सवय म्हणजे त्या इतरांच्या आनंदासाठी खूप काही करतात, पण अनेकदा त्या स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतात। हा आठवडा तुम्हाला स्वतःलाही तितकेच महत्त्व देण्याचा संदेश देत आहे। मन शांत असेल तर निर्णय अधिक योग्य होतात आणि नाते अधिक मजबूत बनतात। पूर्वजांचे आशीर्वाद हा केवळ धार्मिक विषय नाही, तर कृतज्ञतेचा भाव आहे। ज्याने आपल्यासाठी पाया घातला त्यांच्या स्मृतींचा आदर केल्याने मनात नम्रता आणि आत्मविश्वास निर्माण होतो। हीच सकारात्मक ऊर्जा पुढील प्रवासात मोठी ताकद ठरू शकते। तर मित्रांनो, 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्यात कर्क राशीसाठी घरातील सकारात्मक ऊर्जा, पूर्वजांचा आशीर्वाद आणि कुलदैवतांची कृपा कोणते शुभ संकेत देत आहेत? कोणत्या दिवशी कोणती भावना तुमच्यासाठी महत्त्वाचा संदेश घेऊन येऊ शकते आणि या संपूर्ण आठवड्यात विश्व तुम्हाला कोणत्या दिशेने मार्गदर्शन करत आहे? चला तर मग आता कर्क राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य जाणून घेऊया। 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 या आठवड्याचे कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न स्वतःला नक्की विचारा। कधी तुम्हाला असे वाटले आहे का की काही संकटे तुमच्यापर्यंत येऊनही नकळत टळूनही गेली? काही वेळा मोठी अडचण येणार असे वाटले, पण शेवटच्या क्षणी परिस्थिती बदलली। एखादा चुकीचा निर्णय घेण्यापासून तुम्ही वाचलात, एखादी अनपेक्षित भेट तुमच्यासाठी लाभदायक ठरली किंवा कोणतेही कारण नसताना मनाने तुम्हाला एखादे पाऊल उचलण्यापासून रोखले। अशा घटना फक्त नशीब म्हणून दुर्लक्ष करायच्या की त्यामागे एखाद्या अदृश्य शक्तीचे संरक्षण असते? भारतीय संस्कृतीत एक सुंदर श्रद्धा आहे। आपल्या जीवनात आईवडिलांचे आशीर्वाद, गुरूंचे मार्गदर्शन, पूर्वजांची पुण्याई आणि कुलदैवतांची कृपा ही 4 अशी अदृश्य कवचे आहेत जी अनेक संकटांपासून आपले संरक्षण करतात। विज्ञान या भावनांचे वेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण देईल, तर अध्यात्म त्याला श्रद्धेची शक्ती म्हणेल। कोणताही दृष्टिकोन असो, कृतज्ञता, कुटुंबातील आधार आणि अंतर्मनातील शांतता यांचा माणसाच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो, हे अनेकांना अनुभवातून जाणवते। कर्क राशी ही चंद्राची रास आहे। चंद्र जसा समुद्रात भरती, ओहोटी निर्माण करतो, तसाच तो मनातील भावनांनाही स्पर्श करतो, असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते।
म्हणूनच कर्क राशीच्या व्यक्तींचे मन इतरांच्या आनंदाने आनंदी होते आणि इतरांच्या दुःखाने व्यतीतही होते. त्यांच्या आयुष्यात नाती, घर, प्रेम आणि विश्वास या गोष्टींना विशेष स्थान असते. पण ज्या मनात इतक्या भावना असतात त्या मनाला कधी आधाराचीही गरज असते. 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2026 हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या मुळांची आठवण करून देणारा ठरू शकतो. हा काळ तुम्हाला सांगू शकतो की आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही पुढे जा, पण तुमची खरी शक्ती तुमच्या संस्कारांमध्ये, तुमच्या कुटुंबाच्या प्रेमात आणि तुमच्या श्रद्धेत दडलेली आहे. या आठवड्यात तुमच्या मनात काही जुन्या आठवणी जाग्या होऊ शकतात. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचे शब्द आठवतील, आईने दिलेला सल्ला आठवेल किंवा बालपणीच्या एखाद्या प्रसंगातून मिळालेली शिकवण पुन्हा उपयोगी पडू शकते. अशा अडचणींना कमकुवतपणाचे लक्षण समजू नका. अनेकदा भूतकाळ आपल्याला मागे खेचण्यासाठी नाही तर पुढे जाण्याची योग्य दिशा दाखवण्यासाठी परत येतो. या काळात घरातील वातावरणही तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. घरात प्रेमाने बोललेला एक शब्द, एकत्र घेतलेले जेवण, देवघरात लावलेला दिवा किंवा शांतपणे केलेली प्रार्थना मनाला मोठा दिलासा देऊ शकते. बाहेरच्या जगात कितीही गोंधळ असला तरी घरात शांतता असेल तर मन पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळवते. या आठवड्यात तुमच्या अंतर्मनाचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू शकतो. एखादा निर्णय घेताना आतून मिळणारा सूक्ष्म इशारा, एखाद्या व्यक्तीवर सहज निर्माण होणारा विश्वास किंवा सावधगिरीची भावना यांचा शांतपणे विचार करा. त्याचवेळी विवेकही तितकाच महत्त्वाचा आहे. भावना आणि विचार यांचा समतोल साधणे हेच या आठवड्याचे खरे बळ ठरू शकते. कर्क राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांची काळजी घेण्यात आनंद मिळतो, पण स्वतःच्या मनाला विश्रांती देणेही तितकेच आवश्यक आहे. या आठवड्यात काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवा. प्रार्थना करा, नामस्मरण करा, निसर्गात फेरफटका मारा किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोला. अशा छोट्या गोष्टी मानसिक स्थैर्य वाढवू शकतात. आठवड्याचा आणखी एक सुंदर संदेश म्हणजे कृतज्ञता. ज्या व्यक्तींनी तुमच्या आयुष्यात चांगले संस्कार दिले, कठीण काळात साथ दिली किंवा तुम्हाला योग्य दिशा दाखवली, त्यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करा. कृतज्ञता ही केवळ भावना नाही, ती मनाला सकारात्मकतेकडे नेणारी शक्ती आहे. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे शक्यतांचे मार्गदर्शन असते. ग्रह काही प्रवृत्ती दाखवतात, पण तुमचे कर्म, तुमचे निर्णय आणि तुमची सकारात्मक वृत्ती यांच्यावरच पुढचा प्रवास अवलंबून असतो. म्हणून या आठवड्याकडे भीतीने नाही तर विश्वासाने पहा.